आस्था टाइम्स, समाजसेवेची आस्था असणारं एकमेव व्यासपीठ। महाराष्ट्रातील अनेक लोकसभा मतदारसंघातील महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले असले तरी सातारा लोकसभेसाठी मात्र अद्याप तरी महायुतीचा व महाविकास आघाडीचा उमेदवार नक्की झालेला नाही। मात्र सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांचे नाव अंतिम मानले जात आहे व त्या दृष्टीने खासदार उदयनराजे यांनी मतदारसंघात चाचपणी करण्यासाठी दौरे देखील सुरू केलेले आहेत। कारण मागील सन 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे निवडून आले होते। मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी 2-4 महिन्यातच आपल्या खासदारकीचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता। त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीबरोबर सातारा लोकसभेची पोटनिवडणूक पार पडली होती। या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीतून खासदार श्रीनिवास पाटील यांनी भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता। मात्र हा पराभव चांगलाच छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या व भारतीय जनता पार्टीच्या जिव्हारी लागला होता। यानंतर बरेचसे पुलाखालून पाणी वाहून गेल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडून 40 आमदारांसह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजपाला जाऊन मिळाली व राज्यात सत्तांतर झाले। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले। यानंतर एका वर्षात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर करून सत्तेत सामील झाले। आज ते एकत्रित अनेक छोट्या पक्षांना बरोबर घेऊन महायुती म्हणून लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत। त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दावा केला आहे। साताराचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी वयोमानानुसार आपण निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर करून टाकले आहे। यामुळे खासदार शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोण उमेदवार पुढे येणार हे मात्र अद्याप तरी समजू शकलेले नाही। मात्र आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा घडत असतानाच ते मात्र निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे दिसत नाहीत। त्यातच मध्यंतरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचीही चर्चा सुरू झालेली आहे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढविल्यास शरद पवार त्यांना उमेदवारी देण्यास तयार आहे। मात्र पृथ्वीराज चव्हाण पवारांच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास तयार नाहीत असे आजचे तरी चित्र दिसत आहे। नुकतीच 2 दिवसापूर्वी आमदार शशिकांत शिंदे यांनी खासदार शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन खासदार श्रीनिवास पाटील यांनीच पुन्हा उमेदवारी करावी अशी मागणी केली आहे। मात्र महाविकास आघाडीचा सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी कोण करणार हे समजावयास अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे। त्यातच राष्ट्रवादी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सातारा लोकसभा मतदारसंघ आम्हाला आपल्याला मिळावा म्हणून हट्ट धरलेला आहे व उदयनराजे यांनी आमच्या घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी ऑफर त्यांनी उदयनराजे यांना दिली आहे। मात्र उदयनराजे घड्याळाच्या चिन्हावर लढावयास तयार नाहीत। ते कसल्याही परिस्थितीत भाजपाच्या चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे। मात्र सातारा लोकसभेवर अजित पवार यांनी ठाम दावा केल्यामुळे हा मतदारसंघ अद्याप तरी अधिकृतरित्या भाजपाला सुटलेला नाही। मात्र हा मतदारसंघ खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासाठी 100% भाजपा खेचून आणणार असल्याचे बोलले जात आहे। त्यातच मध्यंतरी उदयनराजे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी भाजपाच्या सातारा जिल्हाध्यक्षांना घेराव घालून उदयनराजे यांचे तिकीट भाजपा का जाहीर करत नाही असा जाबच विचारला होता व त्यामुळे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना उदयनराजे यांच्या समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते। भाजपाचे संकटमोचन म्हणून समजले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच उदयनराजे यांच्या सातारा येथील निवासस्थानी जाऊन भेटही घेतली। त्यावेळी देखील गिरीश महाजन यांना कार्यकर्त्यांनी जाब विचारलेला होता। या सर्व घडामोडीनंतर थेट उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी थेट दिल्ली गाठली होती। तब्बल 3 दिवसाच्या वेटिंग नंतर अमित शहा यांनी भेट देऊन उदयनराजे यांना तिकीट देण्याचा शब्द दिला असल्याचे खात्रीलायकरित्या समजते। दिल्लीवरून परत आल्यानंतर छत्रपती उदयनराजे यांचे सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर त्यांच्या समर्थकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी करून जंगी स्वागत केले होते। महायुतीचे तिकीट जाहीर होण्यापूर्वीच खरं तर उदयनराजे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघात गेल्या 2 दिवसापासून दौरे सुरू केले असून लोकांच्या व प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली असून कसल्याही परिस्थितीत निवडणुकीला उभे राहावयाची या निमित्ताने आपली प्रचार यंत्रणाही कामाला लावलेली दिसून येत आहे। मात्र त्यांच्या विरोधामध्ये कोण उमेदवार येणार हे मात्र अद्याप तरी निश्चित झालेले नाही। जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता सातारा, कोरेगाव, वाई व पाटण या विधानसभा क्षेत्रातील आमदार हे महायुतीचे असून कराड दक्षिण व कराड उत्तरचे आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत। सातारा जिल्ह्यातील उदयनराजे यांची क्रेज पाहता तुर्तास तरी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे पारडे सातारा लोकसभा मतदारसंघात जड आहे असे म्हणावयास वाव मिळतो। आमच्या नवीन बातम्या पाहण्यासाठी